हाय गाईज, कसे आहात सगळे? आज आलेली एका वेगळ्या कामासाठी, पण नंतर ते काम झालं कॅन्सल. मग नंतर मी म्हटलं तर घरी काय करून जाऊ ना, विचार केला की चला तुम्हाला काहीतरी हिडन गोष्ट दाखवते जी दुबईमध्ये आहे आणि मला दाखवायची होती खूप दिवस झाले. तर मी म्हटलं आता मस्त रेडी बिडी झाले, मेकअप बिकअप केलाय, आता फिल्टर लावून का फक्त व्हिडिओ बनवायची तुम्हाला काहीतरी एक मस्त दाखवावं दुबईची गोष्ट. बऱ्याच लोकांना माहीत नाहीये. सो गोष्ट अशी आहे की म्युझियम ऑफ फ्युचरमध्ये मी आलेली. बरेच लोक इकडे येतात ना, जी लोक त्यांना तिकीट्स मिळत नाही, कारण की ते तिकीट्स ऑनलाईन बुक करावे लागतात आणि ऑनलाईन लगेच सोल आउट होतात. थोड्या वेळासाठी स्लॉट असतो, अदरवाईज तुम्हाला इकडे यावं लागतं आणि मग तिकीट लाईन लावून बुक करावी लागते. सो मी म्हटलं तुम्हाला दाखवावं कसं आहे काय आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जिथे मी तुम्हाला आज घेऊन जाणार आहे हिडन जेम दुबईमधलं, तर जे कोणी दुबईत राहतात किंवा जे लोक कोणी ट्रॅव्हल टुरिझम ह्याच्याबरोबर येतात, तर त्या लोकांना ना मोस्ट ऑफ या सगळ्या गोष्टी कोणी दाखवत नाही. पण मी आहे ना, मी तुम्हाला सांगेल स्वतः सेल्फ कसं यायचं, त्याचं मेट्रो पकडायची, स्टेशनला यायचं आणि तिथून कसं तिथे पोचायचं ते सगळं दाखवणार आहे मी. तर व्हिडिओ चुपचाप पूर्ण बघायचा. सो मेट्रोने येणारे लोकांनी एमिरेट्स टॉवर आहे ना, मेट्रो स्टेशनला उतरायचं. मेट्रोचं जास्त तिकीट नाही आहे, स्वस्तात मस्त याल तुम्ही आणि खूप कन्व्हिनियंट पण आहे. थोडं चालायला शिका, प्रत्येक वेळी नवऱ्यावर डिपेंड राहू नका. नंतर हा असा डोळे मिचकवत तुम्हाला रोबोट दिसेल मेट्रो स्टेशनच्या इकडे आणि तुम्ही पण त्याला डोळे मिचकवा आणि पुढे जावा. बेना कसं बघतंय बघा सगळ्यांकडे, बोलते माझ्याशी बोला तुमच्या. सो त्याच्यानंतर मी आली इकडे पुढे फ्युचर म्युझियमच्या इकडे. म्हटलं बघा तुम्हाला दाखवावं बॅकग्राऊंड कसं आहे. आणि हा वरती कॅमेरा आहे जो पक्षासारखा जातोय ना इकडे तिकडे सगळ्यांवर नजर ठेवून, कोण आलंय माझ्यासारखं फक्त फ्रीमध्ये दाखवायला काय चाललंय आणि काय नाही, तिकीट घेत नाही ते. खाली जी लाईन आहे ती तिकीटची लाईन आहे, तुम्ही बघू शकता किती गर्दी असते. सो लवकर या, 9-10 वाजताच लवकर या. संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच असतं हे चालू. आणि हा वरतून तुमच्यावर वॉच ठेवणारच तुम्ही काय करताय आणि काय नाही. सो इथे मी काय थोडंसं व्हिडिओ वगैरे आता तुमच्यासाठी शूट केला, एक फोटो काढले. ते फोटो मी लास्टला टाकेलच. एक होती चायनावरून आजी आलेली, मी तिचे फोटो काढत होती, ती माझे फोटो काढत होती. इथून असं डायरेक्ट बाहेर आला की एमिरेट्स टॉवरचं तुम्हाला दिसेलच ॲरो, तिथून तुम्ही स्ट्रेट चालत जावा एमिरेट्स टॉवरच्या इकडून. आणि आजचं वातावरण एकदम कडक यार, असं मस्त आहे ना, असं वाटतं फक्त मस्त भजी तळावे, मस्त पॉपकॉर्न खावं, असं एवढं मस्त पावसाळ्याचं वातावरण झालंय. आणि इकडे सगळे असे फोटोज व्हिडिओज काढत असतात. लाइटिंग बघा ना किती परफेक्ट आहे आणि किती छान आहे. या साईडला जुमेरा रेस्टॉरंट आहे, तिथे जाऊ नका, नाही तो तेरा घर बिक जाएगा, समजलं ना. आणि इकडे एक स्टारबक्स आहे, तिथून मग तुम्ही राईड घ्या. मला 1848 एक शॉप दिसेल, तिथून परत एक राईड घ्या. नंतर मग इथून पण राईड घ्या. हे जे मी दाखवते ना व्हिडिओ सेव्ह करा आणि नाही तर स्क्रीनशॉट मारा आणि तसंच तुम्ही मी सांगेल तसं राईट मारत या. मग इकडून तुम्ही लेफ्ट घ्या आणि इकडे पार्किंग 1 मध्ये तुम्ही खाली जावा लिफ्टने. तिथून बाहेर पडला की डायरेक्ट एक्झिट मारलं की तुम्हाला परत एक लेफ्ट मारायचं आहे आणि स्ट्रेट बाहेर पडायचं. इथे मी जास्त व्हिडिओ का नाही शूट करते, ते सगळे लोकल्स आणि बी वगैरे जास्त आहे. दिसलं का इकडे काहीतरी, ते बघा दिसलं का 2 गाड्यांच्या मध्ये? नसेल दिसलं तर आता परत बाहेर येऊन दाखवते काय ते. बघा किती छान दिसते. वाव, काय वातावरण आहे, एक नंबर. आता दिसेल बघा तुम्हाला, काय दिसलं का? बघा झूम करून दाखवते. आला आपला राष्ट्रीय पक्षी मोर. बघा इकडे मस्त रस्त्यावरती मोर लांडोर फिरत असतात. बघा कसं शायनिंग मारत येतोय. आणि तुम्ही आता पक्ष्यांचा आवाज ऐका फक्त, इतका मस्त आहे ना. खूप लोकांना असं वाटतं की मी वाळवंटात राहते म्हणजे इकडे काही ग्रीनरीच नाही आहे. तर बघा इकडे पक्षी पण आहेत आणि ते पण एकदम सेफ आहेत, रोडला आहेत. इकडे गाड्या वगैरे आहे. मी तर पार्किंग मधून बाहेर आली. लांडोर आणि मोर अशी मस्त कपल्स, काय यांच्या चालल्यात गप्पा माहित नाही. तुम्ही इकडे आला तर त्यांना त्रास देऊ नका. आता जागा सांगितली तर लगेच येऊन इकडे धिंगाणा घालू नका. तुम्ही त्यांना फीड वगैरे पण करू शकता, काहीतरी चणे फुटाणे घेऊन या त्यांच्या आवडीचं. मस्त बघा इकडे कशी एकदम स्टाईलमध्ये उभे आहेत दोघं पण. बरीच लोक होते रस्त्यावरती, फॉरेनर्स वगैरे, त्यांच्यावर फोटोज व्हिडिओ काढत होते. ग्रुपने आलेली, मी एकटी आलेली. मी नेक्स्ट टाइम ईश्वरीला घेऊन येईल ना तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येईल, कारण मला पण भीती वाटत होती. म्हटलं बाबा आधी एक्सपेरिमेंट करायच्या आधी आपण एक्सपिरियन्स थोडासा घ्यावा मगच करावं. हा एरिया किती शांत आणि छान आहे बघा. आता ही गाडी थांबली आहे कारण इकडून हे कपली चाललेत मोर आणि लांडोर, त्यांच्यासाठी थांबली आहे. तर वाट बघते हे दोघं कधी जातात. फुल IT मध्ये, एक नंबर.
स्टाईल तर फुल मारतो. आणि आता हे दोघं चाललेत, यांची मीटिंग भरली असेल सगळ्यांची आतमध्ये मोरांची. आता इथे तुम्ही बघा आतमध्ये पण भरपूर आहेत मोर. इकडे ससे पण आहेत, पण मला नाही दिसलं, काय माहिती गेले असतील कुठेतरी घाबरून. कासवांची आणि सस्याची कोणती शर्यत चालली असेल, झोपा काढत असेल. हा बघा कसा वरती बसलाय. आणि मला हा व्ह्यू इतका आवडला ना. इथे जर तुम्ही फोटो आणि व्हिडिओच्या शूट साठी पण येऊ शकता. तुम्हाला फक्त येण्या जाणाऱ्यांना डिस्टर्ब करू नका. आणि व्ह्यू बघा एक नंबर. आताचे 6 महिन्याच्या पुढचे असेच सगळे मस्त जाणार आहेत. हा बघत असेल ये कौन नया आया. आणि आता मी तुम्हाला फोटो दाखवते. हे आता माझे विदाऊट फिल्टर फोटो बघा तुम्ही. थोडीशी सावळीच आहे मी, काही मोठी गोरी नाहीये, पण शायनिंग तर मारायला पाहिजे. आणि ही ती आजी चायनावाली. आम्ही दोघे एकमेकींचे फोटो काढत होतो. तर आजचा व्लॉग कसा वाटला, मी विथ फिल्टर विदाऊट फिल्टर कशी वाटते कमेंट करून सांगा. खरंच